श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यात प्रशासनाविरुद्ध तक्रारींचा स्फोट, खासदार विशाल पाटील संतापले, महसूल विभागाला कडक इशारा। जत प्रशासनावर तक्रारींचा स्फोट, 7-12 जमीन प्रकरणात पैशांची मागणी, एजंटगिरीवर नागरिकांचा संताप, खासदार विशाल पाटीलांचा महसूल विभागाला कडक इशारा। 2 बोगस डॉक्टर, अवैध धंदे, खराब रस्ते व वीज समस्यांवर संताप, एजंटगिरी थांबवा, जनतेची लूट बंद करा, खासदार विशाल पाटलांचा प्रशासनाला दम। नमस्कार, आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क आणि मी आहे आपली अँकर पूजा खोत। जत तालुक्यातील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी आज जोरदार संताप व्यक्त केलेला आहे। महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार, एजंटगिरी आणि विविध भागांच्या कामकाजातील ढिसाळपणावर खासदार विशाल पाटील यांच्या समोरच नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला। जत शहरातील साई प्रकाश मंगल कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत महसूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीदरम्यान नागरिकांनी महसूल व पुरवठा विभागाच्या कामकाजावर गंभीर आरोप करत 7-12 दुरुस्ती, जमीन प्रकरणे, रस्ते निकाल यांसारख्या कामांसाठी पैसे घेतल्याशिवाय कामं होत नसल्याची तक्रार केली आहे। जत आणि संक तहसील कार्यालय एजंट लोक चालवत असल्याचाही आरोप करण्यात आला। या सर्व तक्रारी ऐकताच खासदार विशाल पाटील संतापले। प्रत्येक बैठकीत महसूल प्रशासनाविरोधात तक्रार येत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये इशारा दिला। जनतेला न्याय द्या, अन्यथा आम्हाला योग्य ती कारवाई करावी लागेल असा दम त्यांनी महसूल प्रशासनाला भरला। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 166 वरील जत मुचंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने या ठिकाणचे अपघात वाढत असल्याची तक्रार माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली। या रस्त्यावर 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले आणि यावर खासदार पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले। संख येथे एका जमिनीच्या व्यवहारासाठी 2 लाख रुपयांची मागणी झाल्याचा धक्कादायक आरोप एका शेतकऱ्याने बैठकीत केला। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले। याचबरोबर द्राक्ष काढणीच्या हंगामात विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली। जळालेले रोहित्र दुरुस्त करण्यात होत असलेला विलंब, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा आणि वेळेवर वीज न मिळण्याच्या समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या। जत तालुक्यात जुगार, मटका, गांजा, गुटखा, दारू विक्रीसह अवैध धंदे वाढत असल्याचाही आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काही लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे सांगत सुजय नाना शिंदे यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तसेच तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली। यावर खासदार विशाल पाटील यांनी आरोग्य विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश देत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशारा दिला। दरम्यान जत शहरात जलजीवन योजनेसाठी खोदलेले रस्ते, बंद पडलेले हायमास्ट दिवे आणि रखडलेली विकास कामे याबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जत हा दुष्काळी आणि गरीब जनतेचा तालुका असून लोकांना त्रास देऊ नका, एजंटगिरी थांबवा आणि प्रशासनातील भ्रष्टाचार रोखा असा स्पष्ट इशारा खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला। तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामे युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याचे आवाहन या ठिकाणी त्यांनी केलेले आहे।
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.